उंच मंदिराच्या कळसावर न डगमगता जाऊन भगवा ध्वज फडकावणारा अवलिया माणूस नामदेव खंडू भरितकर. नामदेव खंडू भरितकर हे अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील रहिवासी. त्यांची खासियत म्हणजे ते 100 फूट व त्यापेक्षा उंच मंदिरावर लीलया चढून कळसावर ध्वजाचे रोवण करतात. नामदेव भरितकर यांचे काम निश्चितच आश्चर्यकारक आहे. त्यांची वय ऐकून तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. अशा ह्या अवलियाचे वय आहे चक्क 65 वर्ष आणि या वयात ते हे काम करतात. याला ते भगवंताची कृपा समजतात. सध्या 40 नंतर माणसाला अनेक व्याधी जडतात. फार तर 50 वर्ष वय आणि 60 वर्ष वयानंतर यासारख्या अवघड काम करणे केवळ अशक्य आहे. इतक्या उंचीच्या कळसावर चढून ध्वज फडकावणे म्हणजे काय सोपे काम निश्चितच नाही. या वयात त्यांचा उत्साह आजही तरुणांना लाजवेल असा आहे. गेल्या काही वर्षापासून नामदेव भरितकर हे समशेरपूर येथील मारुती मंदिर व काशाई मंदिरात विनामूल्य सेवा देतात. दररोज मंदिरात स्वच्छताच करतात. मंदिरातील दिवाबत्ती, देवदेवतांच्या मूर्तीला रोज सकाळी फुलांचा हार, सिंदूर या सर्व गोष्टी तसेच त्या ठिकाणी असलेल्या सर्व वस्तू सांभाळण्याची जबाबदारी ते इमाने इतबार करतात. या सर्व कामांसाठी ते गावाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत. दररोज संध्याकाळी त्यांच्या सोबत कोणी असो वा नसो नित्यनेमाने मारुतीरायासमोर हरिपाठ व आरती गायनाचे त्यांचे काम अखंड सुरू असते. मंदिराची डागडुजी असो की मंदिराच्या रंगरंगोटीसाठी आपले घरचे काम समजून कुणाकडेही स्पष्टपणे याचना करणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. नामदेव भरितकर यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते दर एकादशीला वारी करणार म्हणजे करणारच. त्यात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. कोरोना काळात सुद्धा त्यांची वारी कधी चुकली नाही. अशा ह्या व्यक्तीचे 100 फुटांच्या वर मंदिरावर चढून कळसांवर ध्वज फडकावणे पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. तर मूर्तीची आपली साधी गोळी सेवा माझ्या ऐपतीप्रमाणे करतो. मला एक देवाची भावना मला आवडेल. तर देवाचे जे झेंडे जर नसला व देवाचा झेंडा जर फडकला नाही तर मला बरं वाटत नाही. तर आमच्या मारुती देवळाचा झेंडा कळस भरपूर आहे. मारुती देवळाचा झेंड्याची कळसाची भरपूर आहे. तो झेंडा लावायला आपल्याला झेंडा नसल्यामुळं मला आवडत नाही. गावात मी म्हणलं तो पोराला तर तुम्ही बरोबर झेंडा लावा. माझा अक्षर वगैरे माझा पायी वगैरे पण मला आवड असल्यामुळं पोरं कोणी झेंडा लाविला मग स्वतः झेंडा लावायला गेलो. साधी गोळी शेवायला लावायची आणि निष्पळ कोणचं काय न घेताना मोबदला न घेताना मला आवड आहे म्हणून मी सोड काढतो. माझी साधी गोळी शेवा हनुमंतरायाची करतो. ओम नमः शिवाय. माझी वारकरी माणूस आहे. जुनी एकादशी लघुपट चालू आहे आणि खाडं विषयाने लॉकडाऊनमध्ये सुद्धा खाडं नाही. साधे गोळी शेवाय माझ्याकडे माझे फक्त देवाने काय पूर्ण करावा शेवटचा दिवस तो गोड करावा.